स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनलवर। तर आपण खूप दिवसांनी ब्लॉग काढतोय कारण की माझा पाय फ्रॅक्चर होता, त्यामुळे मी जास्त काही ब्लॉग काढला नाही। तर जास्तीत जास्त 2-3 महिने झाले आहे, पण आता यापुढे आम्ही कंटिन्यू ब्लॉग काढणार आहे। आणि आज स्पेशल कारण असं आहे की आज आहे पप्पांचा बर्थडे, म्हणजे तुमच्या गोसावी काकांचा बर्थडे आहे। तर मी त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवते। तर मी सकाळी त्यांना नाश्त्यासाठी ढोकळा बनवला होता आणि आता मी त्यांच्यासाठी फेवरेट डाळ बाटी बनवते। आणि त्यांना हे माहिती नाहीये की मी त्यांच्यासाठी डाळ बाटी बनवते, तर बघूया आपण त्यांना आवडतं का नाही ते। तर मी डाळ बाटीसाठी इथे सर्व आपलं जे पीठ वगैरे असतं ते सर्व मिक्स करून घेतलं आहे। तर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, रवा घेतला आहे आणि थोडंसं बेसन पीठ पण टाकलं आहे आणि तसंच जिरा आणि ओव्याची पूड पण टाकली आहे, मीठ आणि तिखट आणि तसेच धण्याची पूड टाकली आहे। तर हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे मळून घेणार आहे चांगलं आणि थोड्या वेळ मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मग डाळ बाटी बनवूया। तर डाळ बाटीचं पीठ मळून झालं आहे आणि आता आपण याला मुरायला ठेवूया थोडा वेळ आणि तोपर्यंत आपण पाणी इकडे उकळण्यासाठी ठेवूया, कारण की डाळ बाटी आपल्याला उकळून घ्यायची आहे। तर मग मी पाणी घेतलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये, आता पाणी उकळायला ठेवणार आहे। इकडे पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी, तर त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया कारण की ते एकमेकांना चिटकणार नाही, त्यामुळे तेल टाकलं आहे। आणि आता पाणी उकळेपर्यंत आपण डाळ लावून घेऊया। मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, थोडंसं टोमॅटो पण टाकलं आहे मध्ये, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे मी स्वच्छ धुवून, 2 टोमॅटो टाकले आहे आणि आता आपण डाळ शिजायला लावून देऊया। बाट्या उकडवणार आणि डाळ शिजवणार आहे आपण मॅडम। डाळ लावून झाली, पाणी उकळायला ठेवलं, पीठ पण मळून झालं, आता आपण वाट बघूया। तुम्ही म्हणाल हे आवाज कोणाचं, तर मग आता कोण आलाय ते तुम्ही म्हणजे तुम्हाला गेस करता आलंच असेल, कारण की सलोनी आली आहे पप्पांच्या बर्थडे साठी आणि आम्ही दोघी मिळून पप्पांच्या बर्थडेचं डेकोरेशन करणार आहे आणि डाळ बाटी सुद्धा आम्ही दोघी मिळून करतोय। तर बघूया आता पप्पांना कितपत आवडते डाळ बाटी आणि सेलिब्रेशनची तयारी आम्ही दुपारी करणार आहे। तर डाळ बाटीसाठी जे आपण पीठ मुरायला ठेवलं होतं त्याचे मी असे छान ह्या शेप मध्ये गोळे करून घेतला आहे आणि पाणी इकडे उकळतच आलं आहे, पण तोपर्यंत मला ओव्हन मध्ये डाळ बाटी कशी होते हे बघायचं आहे, कारण की मी कधी ट्राय केली नाही। तर आज बघूया कशी होते ते। मी प्री हीट साठी लावलं आहे ओव्हन, आपण आता हे ठेवूया आतमध्ये आणि बघूया कसे होता। तसे तर आपण ह्याच्या म्हणजे नॉर्मल पद्धतीने पण करणारच आहे, पण मग हे बघूया हे जर कारण की जी प्रॉपर मेथड आहे ना ती अशी भाजूनच करायची असते। तर मग नेक्स्ट टाइम आपण या पद्धतीने करून बघूया। आता बघूया थोडेसे करून, म्हणजे डाळ बाटी होण्यासाठी ठेवला आहे आतमध्ये आणि आता टायमिंग सेट केला आहे हे बघा आणि 180 डिग्री वरती मी 5 मिनिट ठेवला आहे। बघूया कसे होता, जर लागलंच तर नंतर टाइम वाढवूया आपण। फर्स्ट टाइम है, ट्रायल है, देखते कैसे होंगे। तर इकडे पाणी उकळलं आहे, आपण डाळ बाटी एक मध्ये सोडून घेऊया। सोबत इकडे कुकरला शिट्टी पण होत आहे, म्हणजे डाळ पण रेडी करता। त्याचा आवाज जरा इग्नोर करा कारण की थोड्या आपण म्हणजे नॉर्मल लावले आहे, थोड्या ओव्हन मध्ये पण लावले आहे। बघूया कसे होतात ते, कारण की फर्स्ट टाइमच मी ट्राय करते, नॉर्मली असंच करतो आणि आज सलोनीच्या पद्धतीने डाळ बाटी आहे। पाणी जास्त झालं होतं ना, थोडं वर येईल बघते बॉईल होल्यावर। झालंय का बाट्या? झालं, थोडं पाणी कमी करावं लागतं। सांग झालंय बाट्या उकडून, आता बाट्या आपण काढून घेऊ, त्या कट करू, ते तळून घेऊ आणि मस्त वरणाची फोडणी बघा मस्तपैकी शिजून झाले आहे डाळ बाटी। इकडे मी आता डाळीसाठी कांदा, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट करणार आहे, तर त्याची तयारी चालू आहे। आणि सलोनी इकडे डाळ बाटी शिजलेली आहे ते काढून घेते। ओव्हन मधल्या डाळ बाटी तयार झाले आहे, आता फक्त आम्हाला असं वाटतंय तळून घ्यावं, कारण की हे असे झाले आहे। आपण डाळ बाटी शिजवलेलं पाणी वेस्ट नाही करणार आहे, तेच पाणी यूज करणार आहे आपण डाळीसाठी।
इकडे कांदा आणि टोमॅटो फ्राय होतोय, शिजतोय आणि हे पाणी आपण यूज करणार आहे. आणि डाळ मस्त शिजली आहे. डाळ जरा जास्त झाली असं वाटतं का? ओव्हन मधल्या डाळबाटी खूप मस्त झाले. सलोनी किती आवडीने मट्टा मट्टा खाते बघा. खूप छान झाले, म्हणजे चवीला खूप छान झाले. आता दोघांची फक्त बेक केलेले आहे, ते बॉईल केलेले. कोणता खाल्ला पाटा बघा, आई पण टेस्ट करून बघताय. गरम आहे, सावकाश खा. आत्ताच काढलंय ओव्हन मधून. हा ना, अशी एवढं गरम आहे. हो, खूप गरम आहे. लागू राहिलं. इकडे डाळ रेडी झाली आहे आणि इकडे तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे. आणि डाळ बाटी कटिंग करून घेते सलोनी. अरे गालट्या अर्ज काय वाटतं काय? आणि अन्वित तिला त्रास देतो, डिस्टर्ब करतोय तिला, मारतोय तिला, मस्ती करतो नुसता. मला मारतो. देऊ फटका, देऊ फटका, देऊ. तर डाळ बाटी रेडी झाली आहे. कट करून पण झालं आहे आणि इकडे तळून घेतोय. बघा किती मस्त एकदम छान क्रिस्पी तळताय. झालंय की काढून. तर तुम्ही बघू शकता किती मस्त तळले गेले. गोसावी काका खुशच होणार आहे, कारण की त्यांना डाळ बाटी हा प्रकार खूप आवडतो. डायरेक्ट त्याच्यातच काढून घेऊ. काढू. नाही. गोसावी काका बसले आहे फोन बघत आणि त्यांना आता आपण देऊया दाल बाटी. हे बघा गोसावी काका, तुमच्यासाठी स्पेशल दाल बाटी बनवली आज बर्थडे निमित्त. खाऊन सांगा बरं कशी झाली दाल बाटी. टेस्ट करून बघा ना, बसा ना. कशी वाटली डाळ बाटी तुम्हाला? डाळ वाटली आहे ना, तुम्हाला विचारलं होतं मी, पण ते यांचे मित्र आले होते त्यामुळे पप्पांनी काही रिप्लाय दिला नाही. आता मला सांगा, खाऊन झालंय तुमचं, तर कशी वाटली तुम्हाला? बाटी बऱ्याच ठिकाणी खाल्ली, पण तुझ्या हातची चव आहे, इतकी भारी चव होती की मी आज पोट भरून खाल्ली. पण आजचं श्रेय मला आणि सलोनीला द्या, कारण की आम्ही दोघी मिळून बनवलंय, मी एकटीने नाही बनवले. पण सलोनीला सांग का इतकी भारी. आजची डाळ बाटी पूर्ण सलोनीच्या पद्धतीने बनवलेली, मी वेगळ्या पद्धतीने बनवते. आजची डाळ पण एकदम छान झाली. मला डाळ बऱ्याच वेळा आवडत नाही, पण आज तुझ्या आजची डाळ एकदम भारी छान झाली. आणि मी तुला आवडलं का? आवडलं? पिल्लूला आवडलं माझ्या? खाल्लं का तू? तर जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी आराम करून घेतला आहे आणि आता आम्ही जात आहे बाहेर पप्पांचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. बाहेर केक कापायचा का कुठं घरी यायचं हे ठरवत आहे अजून. आणि आता बाहेर जातोय. मुलांचं सकाळपासून चाललंय की आम्हाला गार्डनला घेऊन चला, तर बाबा म्हणताय त्यांचे की चला जाऊया गार्डनला पोरांना घेऊन. तर मग आता तिकडे जातोय. अन्वित इकडे बघ रे. हे बघा अन्वित काय कारनामे करल काही सांगता येत नाही. आजीचे सगळे कपडे काढून आणलाय बा, सगळा पसारा मांडून दिलाय घरामध्ये. ते गाडी बघा कसं टाकलं. आणि हे बघा नवरीबाई नटली. गोसावी काकांना आम्ही बाहेर चला म्हणतो तर बसले पेपर वाचत. चला ना पटकन, उशीर झाला. निघतो ना आता, ती गाडी घेऊन येतात ना ते, तर मी केव्हा
पप्पांचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन आम्ही घरी जाऊन करू, पण खाण्यासाठी आम्ही पिझ्झा बसला आलो आहे. तर हे बघा सलोनी आणि ते एन्जॉय करताय. काव्याचं खूप चाललं होतं पिझ्झा बसला जाऊया. हे बघा दोघी पण एकदम बेकार दिसतंय. हा गोसावी काका चला लवकर. माझी सुनबाई सगळं तुम्हाला खाऊ घालणार आहे. तुम्हाला पार्टी आहे. सुनबाईकडून पार्टी पाहिजे पप्पांना. चला चला वरती चला. ते बघा अन्वित. चला मग आता पिझ्झा खाऊया आपण. सर्वजण एक्साइटेड आहे. काव्यान ते खूप सगळे वरती जाऊन पोहोचले. आम्ही खालीच आहे अजून. यांचं काय चालू आहे? वरती जायचं कुठं कुठं लक्ष आहे हो तुमचं? हे बघा कसे पळताय सगळे. अन्वित बघा कसं बसलाय. काय खायचंय तुला? इथं बसतोय काय बर्थडे बॉय बघा. मेन म्हणजे आम्ही आलो खरं पण केकच विसरून गेलो. तर आता आम्ही केक आणण्यासाठी खाली चाललो आहे. मी सलोनी अन्वित सगळे चाललो आहे खाली. तर आम्ही आता केक घेण्यासाठी आलो आहे. तर केक घेतला आहे इथे. आता बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी वरती जाणार आहे. आता पप्पांना काजू कतली आवडते म्हणून काजू कतली घेतोय आम्ही. आता पे करते काजू कतली. केक हा. मामा इकडं लक्ष द्या. कसं वाटतंय? आवडलं का? आवडलं. हे फक्त पोटावर पडलेले दोघं. त्यांना काहीच घेतलेलं नाही व्हिडिओशी. सेम ऑफ पप्पा. एकदम मस्त आहे खरंच. अन्वित बघा कसा कोल्ड्रिंक पितोय. आणि ही सलोनी बघा पिझ्झावर नुसता ताव मारलाय तिने. हे बघा पिझ्झा फस्त करून टाकले तिने दुकानातले. सर्व पिझ्झा खाऊन घेतलेलं आहे. सलोनी काय पिझ्झा खाऊन काय? अरे बापरे. इकडे अन्वितचं बघा नुसतं कोल्ड्रिंक पिण्यासाठी तो हट्ट करतोय. आणि गोसावी काका म्हणजे बर्थडे बॉय सूप पितोय. मंचाव सूप. आणि ही काव्य बघा कशी सूप पिते. मग काय काय? अरे बापरे कोल्ड्रिंक आहे का? बघा गर्दी किती आहे. अन्वित हरवला होता. हे बघा अन्वित इकडे दाखव. हे बघा भूत. ही काव्य आहे. अन्वित तिकडे बघ बा. तो बघा अन्वित. त्याला शोधून आम्ही मध्ये काय फिरलंच नाही आणि बाहेर आलो डायरेक्ट. अन्वित हरवल्यानंतर सगळे बघा कसे टेन्शन मध्ये आले होते. तो न सांगताच बाहेर आला होता आम्हाला. गोसावी काका तर पूर्ण हँगच होऊन गेले होते. अन्वितने बाबांना घातलं मास्क. कसा उड्या मारतोय बघा. किती मजा आहे ते. ए काय रे काय झालं बा? तुम्हीच घाला. येडो. सलोनीने एवढे पिझ्झा खाल्ले तर सलोनीला उठायला सुद्धा येत नाहीये आता.
आणि पप्पा म्हणताय माझा केक आणा, मला केक कापू द्या. माझ्याकडे हे असं उचलून मला किचन मध्ये घेऊन जाऊन केक काढायचा त्यापेक्षा आपण केक उद्या कापू. अय लागल. गोसावी काका म्हणताय माझा केकच कापला नाही अजून, केक घेऊन या पटकन. मेन म्हणजे आता सगळे कंटाळले त्यामुळे केक कापायला नाही म्हणताय. आणि गोसावी काका म्हणता माझा केक आणा. जास्त फोड झाला आज. हा पोरगा बघा. आम्ही ती चप्पल ठेवते. आता तुला वरती पाणी अरे भरलं तोंडात काय घातलं त्यांनी? या सलोणी गोसावी करू लोणी सावी लोणी सकून आले नाही लोणी सलोनी लोणी सलोनी लोणी सकरून आले सलोनी लोणी ते पीए पीए डीए डीए नाही. दादा नाही येते पापा आहे. पप्पा हॅपी बर्थडे टू यू. सकाळी सकाळी मज्जा चालू असेल. हाय इकडे सगळ्यांचा एक उद्या परवा प्रदर्शन. दादू टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. बस आता मामा तुम्ही एवढा केक खायचा आहे. सोडा. हॅपी बर्थडे. मामा हॅपी बर्थडे. आता मामा सगळा केक खाणार आहे. हे इकडं पा इकडं. तसं नाही करू नको माझा माझ्या घेणार मी काही जास्त देत नाही. दर्गा पल्लू मी काय म्हणलं, मला कुणी एक पीस खा म्हणलं 5,000 देतो तरी मी पीस खाणार नाही. हे काय हे हलकं लागतं. हॅपी बर्थडे महाराज. बघू. तर अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आणि आता पप्पांना गिफ्ट पण भेटलं आहे. ते टी शर्ट त्यांना गिफ्ट दिला आहे आणि मेन म्हणजे त्यांना सर्व त्यांच्या आवडीचे सरप्राईज भेटले. सकाळपासून त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले आहे आणि त्यांना आम्ही पिझ्झा बसला पण घेऊन गेलो होतो आणि आता केक पण कापला. तर आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या. धन्यवाद.